मालवण तालुक्यातील वायंगणी येथे मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया साळकर यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवज चोरून नेण्याची घटना सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास वायंगणी देऊळवाडी येथे घडली। घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते। मोटरसायकलवरून आलेले दोन अनोळखी व्यक्ती सुपारी मागण्याचा बहाणा करत घरात घुसले। त्यांनी दामोदर साळकर यांचे तोंड रुमालाने बांधण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्यानं साळकर यांनी आरडाओरड सुरू केली। सुपारी पाहिजे म्हणतात की माझ्याबरोबर आला की तुम्हाला तोंड बंद करून रुमाला ठेवून आत गेला। त्याबरोबर शेजारी आमचा जो आहे ना वायरमन, ते का मी हाक मारली मोठ्याने, धाव। तोपर्यंत ते माझ्या मागच्या बाजूने चैनी ओढल्या, आणखी मागच्या बाजूने चैनी ओढून नंतर हिच्या गाड्यात हात घातलो। हिचं मंगळसूत्र घेतलं आणि थांबले नाही, क्विक गेले। यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील 3 सोन्याच्या चैनी मागून ओढून पळ काढला, तर सुप्रिया साळकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केलं। एकूण 5 तोळ्याचे सोन्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास करत घरातून पोबारा केलाय। चोरीची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत। अगरबत्ती लावायला गेली आणि इथे चढलो मग दोघे मला आम्हाला सुपारी पाहिजे। दोघे जण आले इथे, मी माझ्या मागे होते, सुपारी पाहिजे म्हणून सांगून अगरबत्ती लावलं, मी आत येत होतो। तेवढ्यात मग पुढे इथं आल्याबरोबर एकाने मला धरलो होतो तोंडाला धरलं, म्हणतो हे म्हटलं हे गुंड आहेत म्हणून शेजारी मी हाक मारतो, जवळ तो नव्हता आणि तोपर्यंत त्याने मला इथे पाडून घातलं, इथे पाडून घातलं आणि मग तिच्या गळ्यात हात घालून मंगळसूत्र गेला आणि माझी अशा चैनी होत्या त्या मागून अशा ओढल्या। समजलं काय हे आता झटापटीत रुमाल बांधला, मग इकडे नवगी करून लागलं। दोघे जण होते, ते तोंड वगैरे बांधलेली होती, त्यांची तोंड उघडी होती, माझं तोंड बांधलं। बघितलं मी, गौरवर्णी आहेत, एक सावळट आहे, एक गौरवर्णी आहे, वय यंग आहेत, यंग म्हणजे सर्वसाधारण 35 वर्षाचे आहे, 35-40, 35च्या आतच आहेत ते। 30-35 हो, 30-35च्या आतच आहेत।